लर्न विथ फन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण विज्ञान पुस्तकातील प्रकरण 3 विलग करूया घटक या प्रकरणातील सर्व प्रश्नांची उत्तरे अतिशय सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत। आणि हो विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच उपयुक्त शैक्षणिक व्हिडिओंसाठी लर्न विथ फन चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग समजून घेऊया विलग करूया घटक या प्रकरणातील सर्व प्रश्नांची उत्तरे। चला तर मग सुरुवात करूया। सर्वांत पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न पहिला, खाली 4 पर्याय आहेत। योग्य पर्याय निवडून आपल्याला वाक्य पूर्ण करायचे आहे। त्यातील पहिला उपप्रश्न बघा। चुंबकीय विलगीकरणामध्ये टिंब याचा वापर केला जातो। चुंबक लोखंडासारख्या वस्तूंना स्वतःकडे ओढतो, म्हणजेच इथे पदार्थांच्या चुंबकीय गुणधर्माचा वापर होतो। म्हणून आपले उत्तर आहे पर्याय क, चुंबकीय गुणधर्म। आता दुसरा उपप्रश्न, गव्हातील बारीक खडे वेगळे करण्यासाठी टिंब ही पद्धत उपयुक्त ठरते। इथे एक शब्द खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे बारीक खडे। जर खडे मोठे असते तर आपण ते हाताने वेचून म्हणजेच निवडून काढले असते, पण खडे गव्हाच्या दाण्यांपेक्षा बारीक आहेत। मग अशा वेळी आपण काय करतो? आपण चाळणी वापरतो। गव्हाचे दाणे चाळणीत राहतात आणि बारीक खडे खाली पडतात। म्हणून याचे योग्य उत्तर आहे पर्याय ड, चाळणे। तिसरा उपप्रश्न पाहूया। पाण्यात विरघळलेली तुरटी पुढीलपैकी टिंब पद्धतीने वेगळी करता येते। तुरटी पाण्यात पूर्णपणे विरघळते आणि आपण शिकलोय की पाण्यात पूर्णपणे विरघळलेला पदार्थ वेगळा करायचा असेल तर पाण्याला उष्णता देऊन त्याची वाफ करावी लागते। या क्रियेला काय म्हणतात? त्यामुळे आपले उत्तर आहे पर्याय अ, बाष्पीभवन। आता यातील चौथा आणि शेवटचा उपप्रश्न, दुधामध्ये पाणी मिसळले आहे अशी शंका आहे। त्यातील दूध आणि पाणी वेगळेसे करणे टिंब पद्धतीने शक्य होईल। दूध आणि पाणी एकदा एकत्र मिसळले की ते एकमेकात पूर्णपणे एकजीव होतात। आपण ते गारून वेगळे करू शकतो का? नाही। बाष्पीभवनाने? नाही, कारण ते दोन्ही द्रव आहेत। म्हणून साध्या पद्धतीने आपण ते वेगळे करू शकत नाही। याचे उत्तर येईल पर्याय ड, यांपैकी कोणत्याही पद्धतीने शक्य नाही। चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया। प्रश्न दुसरा, सत्य की असत्य ते ठरवा। असत्य असेल तर का ते लिहा। फक्त असत्य लिहून चालत नाही, तर ते विधान का चुकीचे आहे याचे कारणही द्यावे लागेल। पहिले विधान पाहूया। द्रवामध्ये न विरघळलेले पदार्थ वेगळे करण्यासाठी गाळणे ही पद्धत वापरली जाते। हे विधान पूर्णपणे बरोबर आहे, म्हणून याचे उत्तर सत्य। दुसरे विधान, चुंबकीय गुणधर्माचा वापर करून कचऱ्यातून सर्व धातू वेगळे करता येतात। काय वाटतं तुम्हाला? सर्व धातू चुंबकाला चिकटतात का? सोने, चांदी, तांबे चुंबकाला चिकटते का? नाही, फक्त लोखंड, निकेल असे चुंबकीय धातू चिकटतात। त्यामुळे हे विधान असत्य आहे, कारण या पद्धतीने सर्व धातू वेगळे करता येत नाहीत। फक्त चुंबकीय धातूच, उदाहरणार्थ लोखंड, वेगळे करता येतात। तिसरे विधान, समुद्राच्या पाण्यातील मीठ वेगळे करण्यासाठी अवसादन ही पद्धत वापरली जाते। हे विधान चुकीचे आहे। आपण मगाशीच पाहिलं, पाण्यात विरघळलेले मीठ मिळवण्यासाठी समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन केले जाते, अवसादन नाही। म्हणून उत्तर येईल असत्य, कारण समुद्राच्या पाण्यातील मीठ वेगळे करण्यासाठी बाष्पीभवन ही पद्धत वापरली जाते। चौथे विधान, धान्यातील वजनाने हलका असलेला कचरा वेगळा करण्यासाठी उफणणे ही पद्धत वापरली जाते। जेव्हा वाऱ्याच्या मदतीने आपण धान्य उंचावरून खाली सोडतो तेव्हा हलका भुसा उडून जातो, यालाच आपण उफणणे म्हणतो। म्हणून हे विधान सत्य आहे। पाचवे विधान बघा। जड व हलके असे 2 द्रवपदार्थ वेगळे करण्यासाठी निवळणे ही पद्धत वापरता येते। निवळणे म्हणजे काय?
तर पाण्यात न विरघळलेली माती तळाशी बसल्यावर वरचे स्वच्छ पाणी हळूच काढून घेणे. म्हणजे इथे एक स्थायू आणि एक द्रव असतो. दोन द्रवपदार्थांसाठी ही पद्धत नसते, म्हणून हे विधान असत्य आहे. याचे कारण, निवळणे ही पद्धत दोन द्रवपदार्थ वेगळे करण्यासाठी नाही, तर द्रवातील न विरघळणारे जड स्थायू पदार्थ तळाशी स्थिरावल्यानंतर वरचा द्रव वेगळा काढण्यासाठी वापरतात. आता आपण प्रश्नोत्तरांकडे जाऊया. प्रश्न 3. गाळण पद्धती कोणत्या मिश्रणासाठी उपयुक्त ठरते आणि कशी? याचे उत्तर लिहिताना 2 भाग करायचे. पहिल्या भागात सांगायचे की ही पद्धत कधी वापरतात. उत्तर लिहा. गाळण पद्धती अशा मिश्रणासाठी उपयुक्त ठरते ज्यामध्ये एक द्रव पदार्थ असतो आणि दुसरा त्यात न विरघळणारा स्थायू पदार्थ असतो. आणि कशी? तर अतिशय बारीक जाडी असलेली गाळणी किंवा गाळण कागद वापरून हे मिश्रण गाळल्यास द्रव पदार्थ खाली जातो आणि स्थायू पदार्थ गाळणीवर अडकून वेगळा होतो. प्रश्न 4. भांड्यातील पाण्यात मिसळलेला लाकडाचा भुसा वेगळा कसा कराल? आता लाकडाचा भुसा पाण्यात विरघळतो का? नाही, तो तसाच राहतो. मग न विरघळणारा पदार्थ वेगळा करण्यासाठी आपण काय करतो? अगदी बरोबर, गाळण्याची क्रिया. उत्तर कसे लिहायचे? पाण्यात मिसळलेला लाकडाचा भुसा आपण गाळणे पद्धतीने वेगळा करू. स्वच्छ कापड किंवा गाळणीच्या साहाय्याने हे मिश्रण गाळल्यास पाणी खाली भांड्यात पडेल आणि लाकडाचा भुसा गाळणीवर अडकून राहील. प्रश्न 5. सुतार काम करत असताना लाकडी भुशामध्ये एकत्र झालेले लोखंडी खिळे सुतार कोणकोणत्या पद्धतींनी वेगळे करू शकेल? त्यांपैकी कोणती पद्धत अधिक सुलभ ठरते? इथे 2 प्रश्न आहेत. आधी पद्धतींची नावे सांगूया. सुतार 2 प्रकारे खिळे काढू शकतो. 1. हाताने वेचून म्हणजेच निवडणे पद्धतीने, आणि 2. चुंबक वापरून म्हणजेच चुंबकीय विलगीकरण पद्धतीने. आता सांगा, यातली सोपी पद्धत कोणती? साहजिकच चुंबकाची. उत्तर लिहायचे. यापैकी चुंबकीय विलगीकरण ही पद्धत अधिक सुलभ ठरेल, कारण लोखंड हे चुंबकीय असल्याने भुशावरून चुंबक फिरवल्यास सर्व खिळे पटकन चुंबकाला चिकटतील आणि कमी वेळात वेगळे होतील. आता आपण स्वाध्यायातील पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. लक्ष द्या. तुमच्या समोरच्या पानावर एक छानसं शब्दकोडे दिसत असेल. प्रश्न 6. पुढे शब्दकोड्यात विलगीकरणाशी संबंधित काही शब्द दिलेले आहेत. नमुन्यासाठी अशा एका शब्दाभोवती वर्तुळ केले आहे. शब्दकोड्यातील असे सगळे शब्द शोधा. ते नोंदवहीत लिहा. हे एक कोडं आहे. यात अक्षरांच्या जाळ्यातून आपल्याला विलगीकरणाच्या पद्धतींची नावे शोधायची आहेत. त्यांनी एक उदाहरण सोडवून दिलंय बघा. खालून 3ऱ्या आडव्या ओळीत निवळणे या शब्दाला लाल वर्तुळ केले आहे. चला आता आपण उरलेले शब्द शोधूया. शब्दकोड्यात विलगीकरणाशी संबंधित शब्द दिलेले आहेत. निवळणे, गाळणे, घुसळणे, निवडणे, चाळणे, बाष्पीभवन, चुंबकीय विलगीकरण. आपण सगळे शब्द शोधले आहेत. तुम्ही तुमच्या पुस्तकात या शब्दांना पेन्सिलने गोल करा आणि नंतर वहीत ही सर्व नावे एकाखाली एक लिहून काढा. आता पाठाच्या अगदी शेवटी एक खूप छान उपक्रम दिला आहे. तो समजून घेऊया. इथे तुम्हाला कागदाचे 9 त्रिकोण कापायला सांगितले आहेत. या त्रिकोणांच्या 3ही बाजूंवर काही माहिती लिहिलेली आहे. एका बाजूला विलगीकरणाची पद्धत आहे आणि दुसऱ्या त्रिकोणावर त्याचे उदाहरण आहे. गट करून हे त्रिकोण असे जोडायचे आहेत की एक मोठा त्रिकोण तयार होईल आणि प्रत्येक पद्धतीसमोर तिचे योग्य उदाहरण येईल. चला आपण या जोड्या लावून बघूया. हा उपक्रम तुम्ही घरी रंगीत कागद कापून नक्की करून बघा. खूप मज्जा येईल आणि तुमचा अभ्यासही पक्का होईल. मला खात्री आहे की तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कसे लिहायचे ते समजले असेल. आज आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या तासात.
धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.